नमस्कार मंडळी. थंडीमध्ये मिळणारी अजून एक भाजी म्हणजे पावटा. पावट्याच्या शेंगा सोलून घ्यायच्या आणि त्याच्या बिया स्वच्छ धुवून एक कढई गरम करून त्याच्यात तेल टाकायचं. छान तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये या पावट्याच्या शेंगा 3 ते 4 मिनिट फ्राय करायच्या. पावट्याला उग्र चव असते आणि फ्राय केल्याच्या नंतरनं ती चव कमी होते आणि खमंग भाजल्यामुळे भाजीला चव देखील चांगली येते. म्हणून 3-4 मिनिट खमंग भाजल्याच्या नंतरनं त्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता टाकून घेतला. हळद पावडर आणि घरगुती मसाला मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतरनं एक वाटण वाटून घ्यायचं. भाजलेले शेंगदाणे आणि खोबरं घेतले. लसूण आणि कोथिंबीर टाकून पाणी न टाकता याचं ओबडधोबड असं वाटण वाटून घेतलेलं आहे. ते यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिट परतून घ्यायचं आणि नंतरनं यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं. चवीनुसार मीठ मिक्स करून झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची. 8 ते 10 मिनिट लागतात शिजण्यासाठी आणि जोपर्यंत पावटा शिजत नाही तोपर्यंत छान शिजवून घ्यायचा आणि नंतरनं यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गावाकडची झणझणीत अशी पावट्याची भाजी बनून तयार आहे. आणि पावट्याचा मसाले भात देखील खूप अप्रतिम लागतो. तो देखील तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, ही भाजी आवडली असेल तर एकदा बनवून पहा आणि कमेंट करायला विसरू